ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या चॅनलवर आपण आत्तापर्यंत उत्तम कंपनी कशी निवडावी याचे क्रमशः कंपनीनुरूप व्हिडिओ बनवलेले आहेत. तसेच मित्रांनो 2 कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कशी असती, ते कसे निवडावे याचे सुद्धा आपण क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत. परंतु मित्रांनो, ते व्हिडिओ पाहत असताना माझ्या एक निदर्शनास आले की काही बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, शेअर्स म्हणजे काय हेच माहीत नाही. तर त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहेत. तर त्याचेच सुमारे आत्तापर्यंत 4 व्हिडिओ झालेले आहेत. तर त्या व्हिडिओत आपण काय काय बघितलं, म्हणजे आत्तापर्यंत आपण शेअर बाजार अभ्यासक्रम चालू केलेला आहे. तर त्याच्यात आपण काय काय बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा आपण शेअर्स म्हणजे काय हे बघितलं. नंतर शेअर मार्केट म्हणजे काय हे बघितलं. तसेच मित्रांनो, शेअर मार्केटचे 2 प्रकार म्हणजे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय हे बघितलं. तसेच मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये आपण शेअर्स खरेदीसाठी आपल्याला कोणतं अकाउंट काढावं लागतं, तसेच आपल्याकडं डॉक्युमेंट काय काय लागतात हे पाहिले. तर मित्रांनो, आता समजा आपण डीमॅट अकाउंट काढलं, परंतु आपण शेअर्स खरेदी करताना म्हणजेच आपण त्याच्यात रक्कम गुंतवताना सर्वात पहिल्यांदा जिथं पैशाचा व्यवहार येतो तिथं सुरक्षा हा मुद्दा प्रथमतः सर्वांच्या ध्यानात येतो. परंतु मित्रांनो, घाबरण्याचे काहीही कारण नाही, कारण शेअर बाजार ही एक सरकारी संस्थाच आहे. आणि मित्रांनो, शेअर बाजारातील व्यवहार उत्तम रीतीने चालावे यासाठी आपल्या भारत सरकारने सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ह्या संस्थेची स्थापना केलेली आहे. तर सेबी म्हणजे काय? थोडक्यात सेबी ही भारत सरकारची संस्था आहे जी शेअर बाजारावर लक्ष ठेवते. मित्रांनो, तर सेबी काय करते, सेबीचं कामाचं स्वरूप काय असतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून नियम बनवणे. म्हणजे सेबी ही शेअर बाजारात उत्तम रीतीने व्यवहार चालावे यासाठी नियम बनवते. तसेच दुसरं म्हणजे शेअर म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचे संरक्षण करते. मित्रांनो, म्हणजे शेअर म्युच्युअल फंडात आपण जी रक्कम गुंतवतो त्याचं संरक्षण ही म्हणजे गैरमार्ग काय होत नाही ना याच्यावर सेबी लक्ष ठेवते. परंतु म्हणजे नुकसान होण्यासाठी अयोग्य शेअर्स निवडणे हे कारण असते, त्याच्यासाठी सेबी काहीही करू शकत नाही. परंतु मित्रांनो, जे शेअर्स आपण खरेदी करू ती सिस्टीम जी असती त्याचे संरक्षण म्हणजे त्याच्यात काय अनैतिकता होत नाही ना याचे संरक्षण सेबी करत असते. तसेच मित्रांनो, ब्रोकर्स कंपन्या नियमाप्रमाणे वागतात का ते तपासते. तसेच मित्रांनो, चुकीचं काही जर झालं शेअर बाजारात तर सेबी त्याच्यावर कारवाई करते. ते सर्व हक्क सेबीकडे आहेत. तसेच मित्रांनो, शेअर बाजारातील फसवणूक इनसायडर ट्रेडिंग ही सेबी रोखते. तसेच मित्रांनो, थोडक्यात काय तर सेबी म्हणजे शेअर बाजाराचा रक्षक आणि नियामक. मित्रांनो, सेबी म्हणजे काय हे जर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून जर समजले असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपण बनवलेले सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, आपण जे आत्ता शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे, तर पहिल्या व्हिडिओपासून सर्व व्हिडिओ पहा. तुम्हाला शेअर बाजाराबद्दल जी माहिती नव्हती ती सुद्धा माहीत होईल. तसेच शेअर बाजाराची भीती तुमची बऱ्याच अंशी कमी होईल. तसेच मित्रांनो, शेअर बाजार अभ्यासक्रम हे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. तसेच आपण कंपन्यांचे जे अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेत ते सुद्धा पहा ही विनंती. भारत माता की जय.